हे मंडळी एक असं ठिकाण आहे की आता दिसायला एवढं शांत दिसतं, पण काही दिवसातच हे असं गजबजणार आहे. आणि त्यात मंडळी आपले रत्नाकर हा नक्की काय तयार करतायत ना, तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की करणार आहे. तर चला, जय मल्हार मंडळी, मी आहे नानाचं स्वागत करतो तुमचं डेली मी ब्लॉगचा दिवस 21वा. आणि आज आपण गेलो आपल्या खारदंड्या बाजारामध्ये. तिकडे मंडळी रावसाचा प्रकार असणार म्हणजे दाडा रावस, कसला भारी बघा. रावस मासापेक्षा अतिशय चवीने असणारा हा मासा 1 ते 1.5 किलोच्या आकारामध्ये. त्यात मंडळी इकडे कोलमसुद्धा होता. पाकिटाचे दोन्ही प्रकार, म्हणजे हा एक खांडकी प्रकार, याला इंग्लिशमध्ये बटरफ्लाय रे म्हणतात. आणि हा मंडळी आपला नॉर्मल स्टिंगरे म्हणजे पाकट होता, मस्त आहे. फक्त शेपटीकडे थोडासा टिपकिरी भाग होता. इकडे मंडळी वेगवेगळे मासे होतेच आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी वेगवेगळे मासे आणत होते. इकडे मंडळी बुरीचा माल म्हणजे आपल्याला मुशी होती जी कटिंग करत होती. फटाफट निसण्याची एक पद्धत असते, ती कोणाकोणाला माहितीच असते. तर ज्या नेहमी निसतात त्यांनावर माहिती. आणि मुशी खायला किती जणांना आवडते कमेंट नक्की करा. फटाफट ते तुकडे वगैरे करून घेतले. इकडे मंडळी बघितलं आपली समीब आहे, दिसायला जरी नाजूक असले तरी चिंबोरे अशा फटाफट मोडते ना बाबा. बघा कसले पाय बी मोडून घेतले फटाफट. आणि क्लीन करायसाठी असं खोललं तर मी तिला बोललो 100% भरलीच आहे. आणि 100% चिंबोरी भरलेली होती. बघा असा मांदा आतमध्ये भरलेला आहे. आणि अशी एकच नाही तर बऱ्याचशा चिंबोऱ्या आपल्याकडे भरल्याच भेटत बघा, लहान मोठी साईज असं भरलेली होती. इकडे मंडळी तुम्हाला दाखवतो कोलिम आला होता. आणि कोलमा 50 रुपये वाटा, एवढा मोठा वाटा होता. आणि एकदम ताजा फ्रेश सफेद बोंबील. आणि त्यासोबत आपल्या खारदांड्या बाजारामध्ये जेवढा माल येतो ना आपल्याच जाळांचा येतो. इकडे मंडळी हा आहे बेंड माकुला, कोणी शेरा माकुलसुद्धा म्हणतो. ऑक्टोबस नावाचा प्रकार आहे, हे कोणाला माहिती नसेल. त्यानंतर मंडळी गेलो तर म्हणजे आपल्या खारदांड्या कोलीवाड्यामधील असणारा एक प्रसिद्ध ठिकाण ते म्हणजे वारीनपाडा हौली मैदान. आणि इकडे मंडळी आपले रत्नाकर आहेत म्हणजे तयार करत होते. हा आहे नारा. नारा म्हणजे हा असो की होलीच्या बाजूला उभा करतात. आणि ही प्रथा आहे किती मोठा आहे बघ, म्हणजे याची लांबी नाही करता 30 फुटापर्यंत जास्त एवढी मोठी लांबी आहे. आणि इकडे ते रत्नाकर तयार करत होते, कारण हे एक शान असतं आपल्याकडे आणि प्रत्येक गावाची वेगळी प्रथा असते. तसंच ना मंडळी आपली हा जो हौली मैदान आहे ना, तो एवढा प्रसिद्ध आहे की कोंबार हौली लवकरच काही दिवसात येणार आहे. आणि त्या इथे एवढी गर्दी असेल ना, तुम्हाला बघायला नक्की भेटेल. तर मंडळी व्हिडिओ आवडले असेल लाईक करा. आणि हां, कोंबार हौलीसाठी स्टे ट्यून. बाय बाय.